हॅलो नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो आज लोकेशन जरा चेंज आहे. मी आली आहे अनामिकाच्या घरी आणि बाल्कनीत येऊन शूट करते आहे. सो खूप दिवसापासून खूप लोकांना प्रश्न होता का अनामिका आणि संग्राम दादा माझ्या ब्लॉगमध्ये का दिसत नाही आहे. सो त्याचंच रिझन आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा. कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. सो आपण आता आज जाऊयात आणि इकडे आहे अनामिका. सो मेहंदी बघून तुम्हाला कळतच असेल का अनामिका एवढे दिवस कुठे गायब होती. आमची मेहंदी बघा. सो तर अनामिका आहे प्रेग्नेंट. सो त्याच्यामुळे ते एवढे दिवस ब्लॉगमध्ये दिसत नव्हती आणि उद्या आहे तिचा बेबी शॉवरचा कार्यक्रम. तर आज आम्ही काढतोय मेहंदी. सो तुम्हाला एक किस्सा सांगते. दिवस बघा किती पटकन जातात. एक वेळ अशी होती, तिच्या जागी मी बसली होती आणि माझ्या जागी ती, आणि ती मस्त असं माझ्या हाताला साखरेचं पाणी लावत होती. मी मगासून लिंबू सरबतच बोलते. आणि आज मी तिच्या अशी मेहंदीवर अशी साखरेचं पाणी लावायला आली आहे आणि ती मेहंदी जशी स्टार्ट केली तशी मी खाली येऊन बसलेली आहे. आणि माझ्या वेळेस आणि माझ्या वेळेस ती माझ्याकडे येऊन बसलेली होती. जेव्हा माझं बेबी शॉवर होतं आणि माझ्या हातावर मेहंदी चालू होती तेव्हा ती वरती आली होती. आज मी खाली आली आहे. सो उद्या आहे कार्यक्रम बेबी शॉवरचा. तर उद्या खूप मजा येणार आहे, धमाल मस्ती करणार आहोत. आणि स्पेशल अजून एक गोष्ट आहे ती तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. तर हा आजचा ब्लॉग मी उद्याच कंटिन्यू करणार आहे या ब्लॉग. सो आता दादा पण बसलेत मेहंदी काढायला. हा आग्रहा खातर नितीनने पण काढलेली होती. सो नितीनने जशी काढली होती तशीच डिझाईन आम्ही दादांना सिलेक्ट करून दिली आहे आणि आता दादा काढतायत. अनामिका मागची दाखव. मागचे तर एक हात झालाय, एक हातच बाकी आता. खूप छान मेहंदी झाली आहे. सो नेक्स्ट डे आणि आता वाजले आहेत 5:45. अनामिकासोबत मला जायचं होतं पार्लरमध्ये. ती 4 वाजताच गेली आहे. सो तिच्या सोबतीला जायचं होतं, पण सारंगने आज खूप गोंधळ घातला. तो दुपारी रोज 1:30-2 वाजता झोपतो. आज तो झोपलाच नाही. जवळपास 3:45 वाजता तो झोपला. सो त्याला मला सोडून जाता आलं नाही. तर मी पण थोड्या वेळ झोपते आणि माझ्या डोळ्यात तुम्हाला कळत असेल मी थोडी झोप काढली. म्हणतं इव्हिनिंगला थोडं बरं वाटेल. ह्यांनी पण झोप काढली. तर आम्ही दोघं उठलो आहे. 5:45 वाजले आणि आता सारंग कधी उठेल माहीत नाही. मला 6 वाजता जायचं होतं पार्लरमध्ये तिच्याजवळ, पण अजून सारंगच उठला नाही आहे. सो आता विचार करते मी रेडी होते, देन सारंग उठल्यानंतर त्याला फ्रेश करून आम्ही निघू. आता आम्ही दोघं पण रेडी व्हायला घेतो आहे. आणि बाहेर क्लायमेट बघा ना, आज पाऊस पडणार आहे असं वाटते आज. सो आणि एवढी गार हवा सुटली आणि कुठेतरी पाऊस पडलेला पण आहे. आणि असं मातीचा वास येतोय मस्त असा, सुगंध येतो. काय म्हणतो, सुगंधच म्हणतो ना आपण. का हो, हे गप दुर्गंध म्हणे. गप सुगंध. दुर्गंध म्हणजे मृदगंध. सॉरी. ठीक आहे. तर बाहेर एवढं छान क्लायमेट झालं आहे ना. फक्त पाऊस आज म्हणजे पडायला पाहिजे पाऊस, पण आज कार्यक्रमाची गडबड आहे सगळी. तर काय होतं काय माहिती. तर बघूयात, हा ब्लॉग कंटिन्यू करा. तर आजच्या इथून पुढे तर तुम्हाला सगळं बेबी शॉवरचंच बघायला मिळणार आहे. तर कनेक्ट राहा. सो फायनली मी अशी काहीशी रेडी झालेली आहे. ही साडी घातलेली आहे मी आणि ही आज मी सेकंड टाईमच घातली. अनामिकाच बोलली ही साडी घाल, छान दिसशील. आणि आज मी गोल्ड नाही घातलं. म्हटलं जरा वेगळं घालू काहीतरी, या साडीवर मॅच होत होतं. आणि इयरिंग्स ह्याच्यावरची मॅच नाही आहेत कारण की ते खूप लॉंग होते. म्हटलं बरं सारंग ओढायला नको म्हणून इयरिंग्स मी दुसरे घातले नाही. इकडे तर पावसाचं क्लायमेट झालेलं आहे. मे बी पाऊस पडेल आता असं वाटते. सो अजून माझे केस बाकी आहेत. मी हेअरस्टाईल पार्लरमध्ये जाऊन करणार आहे. सो आता अनामिका वाट बघते, तर आम्ही आता लगेच निघतोय. तर कनेक्ट राहा. आणि 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 अजून एक गोष्ट, आहो लवकर या, मला तर दम लागायला लागला कारण की मी आहे ना, ते पुढे सांगेल तुम्हाला मी काय करत होती. सो असे काहीसे आम्ही रेडी झालेलो आहोत. आणि हा शर्ट मी त्यांना फादर्स डेला गिफ्ट केलेला आहे, सारंग आणि माझ्याकडनं. सो आता मी निघतोय 6:30 वाजले. बाय, भेटूयात हॉलमध्ये. हां, तुम्हाला काय बोलायचं आहे. सो मी विसरलीच होती, अनामिकासाठी ड्रेस घेतलेला आहे वटी भरण्यासाठी. कारण तिला सगळे साड्याच घेणार होते. मग ती बोललीच स्नेहल ड्रेस घेऊया. तर मी तिला पैसे पाठवले होते. म्हटलं तुझ्या आवडीने तुला काय घ्यायचं ते घे. सो तिने तिच्या आवडीचा ड्रेस घेतला, तर तुम्हाला दाखवते एकदा. सो असा काहीसा तिने ड्रेस घेतलेला आहे, कॉटनमध्ये आहे, प्युअर. सो चलो.
सो फायनली खूप दिवसापासून आम्ही या दिवसाची वाट बघत होतो आणि तो दिवस आज आलेला आहे. संग्रामदादा आणि अनामिकाची आज बेबी शॉवर आहे. तर खूप छान वाटतंय आम्हाला, कारण की खूप असे इमोशन्स आहेत आमचे एकमेकांसोबत जोडलेले. तर भारी वाटते. तुम्हाला माहिती आहे का, अनामिका माझ्या बेबी शॉवरला पुण्यावरून गावाला आली होती दादांची तब्येत ठीक नसताना, पण मग तिने माझा कार्यक्रम मिस नव्हता केला. ती आणि रेश्मा दोघी पण आले होते, तिच्या भावाला घेऊन आले होते. ते काय झालं तर आज तिचा कार्यक्रम आहे. अरे यार पाऊस आला गुगलमुळे, हे बघ थेंब पडतात. मलाच टेन्शन येते. मला टेन्शन एकाचसाठी येते का त्यांचे फोटो चांगले निघाले पाहिजे, म्हणून मला असं वाटतं की यार पाऊस आला तर परत त्यांचे फोटोज निघणार नाही. कारण की त्यांनी जो बँक्वेट हॉल बुक केला आहे ना, तर तिकडे बॅक साईडला थोडीच जागा आहे, म्हणजे जिथे ग्रीनरी आहे, जिथे फोटोज चांगले येतील. सो त्याच्यामुळे माझं चाललं होतं पाऊस नको, पण पाऊस थोडाफार पडून एकदा गेलं तर टेन्शन नाही. सो आता मी आता पार्लरला पोचतेच. ती पार्लरला थांबलेली आहे, तिचं सगळं आवरलेलं आहे. तर आता आपण जाऊयात. सो आता मी इकडे पार्लरच्या इकडे पोचलेली आहे आणि दादा पण आतमध्येच गेलेले आहेत. सो चला, हाय का इकडे दिसत आहे ते बघ. चलो आता मी उतरते. सो फायनली छान केला. काय म्हणता? ते छान आहे दिसायला. हो, ती दिसायला छान आहे तेच. पण आली वाटते तुमच्या बहिणी होत्या ना. हां हां नाही पण नाही माहीतच नव्हतं. सो फायनल असं काहीसा लुक झालेला आहे साडीमध्ये. सो आता फायनली आम्ही हॉलवर जायला निघालेलो आहोत. आणि हे बघा, हे मला काय म्हणतात, मला म्हणतात जसं काय तुझंच डोहाळे जेवण एवढी नटली आहेस. मावशी आहे मी होणारी, कळते का तुम्हाला? काय मावशी आणि माझ्या शाळंग दादा बनणारे, मोठा दादा बनणारे, मोठ्या दादा. सो चलो आता डायरेक्ट हॉलवर जाऊन भेटूयात. इकडे आहे कार्यक्रम अनामिकाचा आणि बॅक इथे समोर हॉटेल आहे आणि बॅक साईडला त्यांचं बँक्वेट हॉल आहे. सो वेलकम. इथे असं काहीचं डेकोरेशन केलेलं आहे. आज जाऊया. इथे फोटोशूट चालू आहे. गौरव आलेला आहे जो की माझा एफिनिटीमधला फ्रेंड आहे. सो त्यालाच ऑर्डर दिलेली आहे फोटोची. हो चांगली वाटते ना. सो इकडे आमचे नवरी नवरदेव. छान केला तिने मेकअप, चांगला आलाय. आणि हा आहे गौरव. हॅलो. आणि ह्याचं नाव विसरून जाते मी. हा विशाल. चलो आमचे फेमस युट्यूबर स्नेहल आणि नितीन आणि सारंग कसा बघतोय. जवळ स्माईल त्याच्याकडे बघा. ओके आले ना. आपल्या
आणि या दोघांना आपण ओळखतोच, पेमेंट यांच्याचकडून मिळणार आहे. मग इंट्रो होऊन जाऊ. मी संग्राम, मी होणाऱ्या बाळाचा पप्पा. मी अनामिका, मी बाळाची होणारी आई. बाय. तुझं नाव काय बापू? काय? कोणाचा कलर ठीक आहे? तुमचा. खूप गोड. तुम्ही पण खाडेत का? मी खाडेच आहे. वा. माझ्याकडे त्यांचं असं झालं की चांगले बसले होते, हे तर ना काय झालं, मग गॅसवर दूध ठेवून आलेत ना तसेच. बरं, काय करायचं लक्ष द्या. मी तुम्हाला एक एक वस्तू आणायला सांगतो. घेऊन यायचा त्यांचा स्मार्टफोन. आणि त्यांच्यासोबत त्यांच्या फोन मध्ये विदाउट फिल्टर सेल्फी काढून द्यायचे लवकर. कोणाकडूनही घेऊन यायचे त्यांची पर्स लवकर. या लवकर. कोणी घेऊन यायचे त्यांच्या कानातलं पण एकाच बाजूचं लवकर. म्हणजे कानातलं द्यायचंय. आणि कोणाकडूनही आधी येत नव्हते, आता म्हणजे येते की चला, कोणाकडूनही घेऊन यायचंय त्यांचं वॉलेट लवकर. त्यांची ही वाली सँडल लवकर. या लवकर लवकर एकच घेऊन यायची लवकर. बस लवकर. तिकडे 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 आहे. पाय नाही काही काही का लहान मुलाला इथे घेऊन यायचे लवकर. आणि कोणत्याही अशा मेल पर्सनला इथे घेऊन यायचं. मेल पर्सन म्हणजे पुरुष मंडळी, कुठल्याही पुरुषाला घेऊन यायचं ज्याची पूर्ण दाढी आहे लवकर. लेडीज ग्लास मध्ये पाणी घ्यायचं आणि पाणी पीत पीत इथे येऊन बसायचं लवकर. कोणाकडूनही घेऊन यायचे त्यांच्या हातातली बांगडी लवकर. बसा. एक वेळा जोरदार काय झालं पाहिजे. तुमचं नाव सांगा. पाहुणे काय पाहिजे.
कोणी बांधायचे हे लक्षात ठेवा. चला आकाश सर रेडी आहेत तुम्ही? चलो 3 एका वेळी एक एकच रबर घ्यायचा आणि प्रॉपर कोणी बांधायचे. 3, 2, 1 म्युझिक. बरोबर खाली कोणी बघा देऊ कोणी प्रॉपर बांधायचे आपल्याला. धुरंधरवाली एंट्री घेऊन टाकू ह्या घेऊन टाकू. आकाश रेवंड चला उभे नाही काय पडणार नाही त्यांनी प्रॉपर बांधलेले. हा ते हात सोडून द्या. फुल धुरण करा. थँक्यू सो मच. बसून घ्या. असं म्हणणं आहे की काय ते आधीच सांगा. आपण बघूया. त्याआधी मला पाहुण्यांचं किती लक्ष ते बघायचंय. ज्यांना ज्यांना असं वाटतं की अनामिका
आज खूपच जास्त सुंदर दिसते, फक्त त्यांनी टाळ्या वाजवायच्या. आणि तुम्ही बघून घ्या कोणी कोणी टाळ्या नाही वाजवल्या. बाकीच्यांचा सोडा, ह्यांनी अजून टाळ्या नाही वाजवल्या बघा. आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं की संग्राम आज जरा जास्त हँडसम दिसत आहे, आता त्यांनी टाळ्या वाजवल्या. बरं, एक छोटासा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. यांच्याकडे बघा, कशा दिसत आहेत आज? एकदम झक्कास. एकदम झक्कास. मग त्यांना आज असं पाहिल्यानंतर मनात सगळ्यात आधी कुठलं गाणं आलं होतं? तरी त्यातल्या त्यात एखादं गाणं. चेहरा है या चांद खुला है. चांद फुला नाही, चांद खेलाय. ठीक आहे, पण खूप छान आहे. बर, आता कसं आहे, आई आणि बाबा यांना मुलगा असो मुलगी असो तितकंच प्रिय असतं, पण एक आम्हाला इच्छा असते बाबा जाणून घेण्याची की बाबा आई वडिलांना काय हवंय, मुलगा की मुलगी. तसं तुम्हाला काय हवंय, मुलगा की मुलगी? मुलगी. मुलगी. क्या बात आहे. आणि तुम्हाला? मुलगीच. सलमान भाईने तर आधी सांगितलं होतं पुढे काही जमा टाळ्या झाल्या पाहिजेत. बरं, एक छोटासा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. समजा रात्रीचं जर बाळ रडू लागलं, आता दिवसा तर शक्यतो तुमच्याकडे असेल किंवा आजी वगैरेच आहे का, पण रात्रीचं जर बाळ रडू लागलं तर बाळाला जवळ घेऊन शांत कोण करणार? तुम्हीच करणार. तुम्हाला काय वाटतं, ते बाळाला शांत नाही करू शकत? नाही करू शकत, मग जाऊ देत आकाश. बरं, घे. काय करूयात आपण, तुमची एक परीक्षा घेऊयात, एक छोटीशी. इथे एक छोटस लहान बाळ येणार आहे, ते रडणार आहे. तुम्हाला काय करायचं, त्या बाळाला शांत करायचं. बाळाला शांत करण्यासाठी तुम्ही बाळाला थोपटू शकता. हे लहान बाळ आलेलं हे घ्या. आता हे रडणार आहे, शांत करण्यासाठी त्याला थोपटायचं, कडेवर घेऊन इकडे तिकडे फिरायचं. सगळ्यात शेवटी बाळासाठी छान असं अंगाईगीत गायचं, निंबोनीच्या झाडामागे. दुसरं का, मी माहित देतो त्यावेळी. आधी बाळा रडव आकाश. क्या बात. बाळ थोडस शांत झाले आकाश आज, पण ठीक आहे. आता अंगाईगीत होऊन जाऊ दे. एक गाई गोठ्यात, बाळाला दूध दे वाटीत, बाळाची वाटी मांजर चाटी, मांजर गेली रागान, तिला खाल्लं वाघाने, वाघ मामा डुल तो, अस्वल मामा पोळ्या करतो, एक पोळी करपली, दुधा संगे वरपली, बाळाला आले रडू. बाळाला आले रडू. बाळ म्हटलं बाय बाय टाटा बाय बाय. वा, पण करतात ते, खूप छान असं करतात ते. हे घ्या सर, नीट घे सावकाशी बाळेला. बर, आता नाही बसायचं नाही. आता आपण डिरेक्टली पेढा की बर्फी याकडेच वळणार आहे. आता त्यांना तर मुलगी हवी, पण आपण बघूया. बरं, ज्यांना ज्यांना असं वाटतं की यांना मुलगी होईल त्यांनी जरा दोन्ही हात वर करावे. दोन्ही हात. ज्यांना असं वाटतं की मुलगी होईल, म्हणजे त्या दोन मानना नाही वाटत की मुलगी होईल. बरं, त्या दोघी जरा जास्तच हायलाइट झाल्या. ठीक आहे. आणि ज्यांना असं वाटतंय की यांना मुलगा होईल, आता त्यांनी दोन हात वर. हे समजा पण मुलीसाठी पण वोट करताय, मुलीसाठी पण, मुलासाठी पण वोट करताय. पण ठीक आहे, तुमचं प्रेम आहे. फक्त इथे वोट दिलं म्हणजे संपलं असं नाहीये. ऐकणार आहे? अच्छा, तयारी निश्चित आलात का? नाही, आधी तुम्ही. आजच्या कार्यक्रमाला सगळे जमले हौशी. संग्रामरावांचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी. तर हा उखाणा आपण पारंपरिक उखाणा, हा कित्येक कार्यक्रमांमध्ये तुम्ही सगळ्यांकडून ऐकला असेल. आपण जरा युनिक उखाणा ऐकणार आहे यांचा. मी जो उखाणा सांगतो तो घ्या तुम्ही, फक्त घ्या. केळीचं पान चुरू फाटतंय. केळीचं पान चुरू फाटतंय. केळीचं पान मोठं असतं की नाही, जरा एनर्जीने फाडा, मोठ्याने. तुम्ही लक्ष द्या. केळीचं पान चुरू फाटतंय. केळीचं पान चुरू फाटतंय. आणि सरांचं नाव घ्यायला, संग्रामचं नाव घ्यायला मला लय भारी वाटते. मला लय भारी वाटतंय. ना भारी वाटलेलं, तुम्हाला भारी वाटलं तर टाळ्या. आणि आता येऊया मेन उखाणे पे. सरजी तुम्ही या.
आता यांचा उखाणा घ्या. तुम्हाला येतोय की सांगू? सांगतो. पायरीवर पायरी, पायरीवर पायरी, पायरीवर भुंगा. पायरीवर भुंगा. भोंगा नाही, भुंगा. हा, पायरी म्हणजे पायरी आंबा असतो ना, त्याच्यावर भुंगा. आता जोडून घ्या. पायरीवर पायरी, पायरीवर भुंगा. पायरीवर पायरी, पायरीवर भुंगा. मॅडमचं नाव घेतो. अनामिकाचं नाव घेतो. डागचिंडिका, डागचिंडिका. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ते यांच्यासाठी. आता तुम्ही बसून घ्या. आपण डिरेक्टली बोलतोय पेढा की बर्फी याकडे. कुठे मी काउंटडाऊन देतोय 5चा. त्यानंतर तुम्हाला दोन्हीपैकी एक चूज करायचं. 5 4 3 2 1 ओपन. आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार पुढे. गोंडस राधा मुलगी आलेली आहे. जोरदार काय झालं पाहिजे. फायनली कार्यक्रम आमचा झालेला आहे. सगळेजण आहे आणि आता थोडेसेच पाहुणे राहिलेत, बाकी सगळे डान्स केला माहिती का, खूप भारी डान्स केला. थँक्यू. सो आता आम्ही निघतोय घरी जायला, कारण की यांना उद्या सकाळीच जायचं आहे. सो छान झाला कार्यक्रम. छान दिसतेस तू पण. रेश्मा, तनू सगळेजण आहोत आम्ही. आता आम्ही निघतोय घरी जायला. तर हा ब्लॉग मी ते एंड करते. दादा दादा इकडे या. दादांना लागली भूक. आम्ही बसलो रील करत. काय तर 11 वाजता ते 11 रात्रीचे तरी ठेवून. ठीक आहे. चलो आता हा ब्लॉग एंड करते मी इकडे. कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.